करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर विठसेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देवा जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना जय देवा गजानना ओम नमो श्री गजाननाय 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 रत्न खचिता भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उदी कुंकुम केशोरा हिरे जडिता मुकट शोभतो भरा गुण तीन पुरे चरणी घागरिया जय देवा जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना जय देवा मोरया इच्छित मनोकामना सफला संतो कल्याणमस्तु मन मना भवतु तुझे मनोरथ पूर्ण होतील असा माझा तुला मंगलमय आशीर्वाद मंगलमय आशीर्वाद मंगलमय आशीर्वाद निघालो मी कैलास सत्य दया धर्म समता शांती क्षमा आणि निर्वासनाचा धैर्याने विचार करून प्रत्येक माणसानं शुद्ध ज्ञानी व्हावं दान धर्म गुण गांभीर्य विचार सुमती परोपकारी या गुणाने गुरुभजनी सदा असावा चित्त मन बुद्धी शुद्ध करून साधूचा समुदाय मिळवावा आणि त्यात बसण्याची कृपा प्रत्येकानं करावी शास्त्र संग्रह करून पुण्य संग्रह करावा पण कुणाचाही दुराग्रह करणं हीच म्हणजे राजलक्षण होय राजा या पदवी सपात नसे जगती कुणी मानवी राजा ईश्वरे इच्छामुळे चालवी प्रत्येक राजकर्ता ईश्वरी इच्छेनच आपलं राज्य सुकट चालवत असतो हे भगवान जारस स्वेदज अंडज आणि बुद्धीज या चार खाण्यातून या विश्वगुलाची निर्मिती केलीस विश्वात बोलायला प्रत्येक प्राणाला तू समान बुद्धी दिलीस पण या सगळ्या प्राणात मात्र मानव हाच प्राणी श्रेष्ठ गणला गेला याला कारण बुद्धीला चालना देणं एक मी माणसाचं काम होय आणि त्या गतूच्या माणसासाठी माझा जन्म झाला हे खऱ्या अर्थाने माझं परम सौभाग्य खरंच सत्ता श्रीमंत आणि वैभव अगदी पूर्व संचितानुसार प्राप्त होतं म्हणायला हरकत नाही माझ्या या जनतोरूपी जनार्दनांच्या पूर्व सुमध्याकडं केवळ एकदा ज्ञान चक्षुन पाहिलाच आहे जिकडं तिकडं वात्सरूपी प्रेम सिंदुरापुरी प्रेमाची साक्ष या मानवी मनाला पटू लागले जनतारूपी जनार्दनांच्या शील संरक्षणाची जबाबदारी ज्या नृपतीने आपल्या शिरावर घेतली तो नृपती या पृथ्वी तलावर सावा भूपती होय तेजोपती सूर्य वरुणापती इंद्र वायुपती अरुत मरुत सगुण साकार निर्गुण निराकार हे पंचमहाभूते होय त्याहून श्रेष्ठ असताना गरुत या पाचही भूपतींना प्रणिपात करून अखिल विश्वाला तो लालंबूत करत असतो यथा राजा तथा प्रजा अंकुराने खाण जशी माते राज करता जर का सत्सत विवेक बुद्धीनं वावरणार असला तर जनता ही सुविचारी बनते नाही का आणि हत्तीच्या अंबरीवर बसून राजमनाचा जर का राजकीय विलास खूप लागला तर तमाम जनता ही विलासिक बनते आणि म्हणूनच कोणी समजलंय मनाचा खरा आनंद भोगापेक्षा त्यागात असतो म्हणूनच चंदन स्वतः जिसताने दुसऱ्याला सुगंध देतं गोडपणाचा झरा भेग पाडून खडकाच्या पोटातून बाहेर पडतो दगडात हुंड्यातून तो वाहतो आणि त्यात गोड पाण्यानं कुणाची तरी तुषा शांत झाली की सार्थक होतं म्हणे त्या गोड पाण्याच्या झऱ्याचं तद्वत परमेश्वरानं हा 3.5 हात माणसाचा देह मला प्राप्त करून दिलाय या नरदेहाचं मला सार्थक करायचं असेल तर जनक तेव्हा हीच ईश्वर म्हणून या लाख जनतेचं पालन करण्यासाठी लेखणी अंकुशी लगामी राजकारणाची सूत्र आम्ही आमच्या हाती घेतली पण हे भगवान आम्ही फक्त निमित्त मात्र आणि म्हणून हे वैकुंठीच्या नारायण या अयोध्येच्या पुण्यमय क्षेत्रात राज्य शिकट चालवणारा हा अजराज तुझ्या पवित्र आणि हे सुख हे सौख्य हे अखिल वैभव जे मला प्राप्त झालंय ते देवा किंवा तुझ्या कृपा आशीर्वादाने म्हणायला हरकत नाही भासे माझा सौख्य
झाले हे महान ब्रह्मण होते अयोध्या नरेश अजराज आपल्याला अर्धवाची विनंती करते यावं या भूतलावर उतरावं आणि माझ्या सकल जनतेला आपलं मूर्ती मंत्र दर्शन द्यावं. हे अगदी दोघ शर्कराय म्हणे कंकणे घरावर करले हे वेद वेदांगाचं तत्वाने महत्व जाणून सज्जनांचा उद्धार व्हावा दुर्जनांचा संवार व्हावा म्हणून ती स्वर्गमृत्यू आणि पाताळ या त्रैजगतात भ्रमंती करणारे त्रैलोक्य म्हणजे पुरुष त्यांच्या गायनानं अगदी हरिहर ब्रह्मादी काही मान अडवितात एवढं समग्र भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ हे तिन्ही काळ सदैव ज्यांच्याजवळ हात उडवे इंद्र भ्रुव आणि प्रल्हाद यांचं गुरुत्व ज्यानं स्वीकारिलं अशा हे थोर ब्रह्मवृंदा अयोध्या नरेश अजराज या क्षणी आपल्याला लाख लाख प्रणाम करतो आहे राजा शुभानी मंगलशालीचा आशीर्वाद तरी पण हवं तसं मनाचं समाधान नाही झालं माझ्या का बरं अतिथी देवो भव द्वार अतिथी अतिथीचा आदरा तिथे राखणं हा माझा धर्माशिरात नाही अगदी शुद्ध गंगोदकर मी आपले चरण प्राक्षरण करणार आहे पादपूजा करणार आहे आणि शिरसोपचारा भक्ती केल्याचा हा संवाद अगदी मन मनात पडणं आणि आल्हाद एक वृत्तीनं अजराज आपल्या मनाशी चाकणार आहे दिवस हे मृत्यूलोकचा खरा देव कोण असेल तर ब्राह्मण हो आणि म्हणून अखिल ब्राह्मणांना भूदेव म्हटलं गेलं अशा हे भूदेवा या दोन चरणात ब्रह्मांड समोर आहे या दोन चरणात मला महातीर्थ आहे आपल्या आशीर्वादाचा भेद गवत आणि कृपेत आशीर्वाद सदैव माझा पृष्ठभागी राहू द्या एवढीच मनोमन प्रार्थना करतो आहे राजा शुभानी मंगलशालीचा आशीर्वाद आयुष्यमान भव
कीर्तिमान भवाचा आशीर्वाद. खऱ्या खरं जीवन भारतदाराचा मनभार अयोध्या नरेश अजयराजाला झाला ब्रह्मत नाही. पण आलाच माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले की हा खऱ्या अर्थानं शुभशस्त्रग्राम आहे. राजा पण असं का म्हणालास तू? तो फेर दृष्टिक्षेप केला या माझ्या अयोध्येच्या परिसराकडं एक दृष्टिक्षेप आहे का काय रे? ब्रह्मोत्तराई. हा. रोषणाई चालली. अत्राचे सडे मोतिकांच्या रांगोळ्या हो. ठिकठिकाणी गुढे तोरणे उभारण्यात आलेले आहेत. चारी बाजूला एखादं जल्लोषी वातावरण दिसतंय. याला कारण कोणतरी काय? ब्रह्मत नाही. अगदी परवाच्या समोरचा ज्याचा जन्म माझ्या हिरण्यगर्भापासून झाला तो माझा बाळ दशरथ या माझ्या पुत्राचा शुभ विवाह अगदी परवाच्या मुहूर्तावर घडलाय. आणि म्हणून माझे साऱ्यामध्ये साऱ्या अयोध्यावासी आज आनंदाच्या डोलत्या डोलाला डोलते. तुम्ही आला तुमच्यावर येणं मला काही शक्य झालं नसतं. पण आज इथं तुम्ही आलात. आणखी 2 दिवस इथं थांबा. लग्नाचा आनंद लुटा. उभय त्यांना आशीर्वाद द्या आणि तदनंतर तुम्ही तुमची भ्रमंती करण्यासाठी आनंद राजा तुझ्या इच्छेसाठी तर मी थांबलो असतो. हा पण मी आज सहज नाही तर मुद्दाम म्हणून आलोय राजा. मुद्दाम. देवर्षी हा. आपल्या संक्षिप्त बोलण्याचं गांभीर्य माझ्या ध्यानी नाही आलं. हे अजराज देवदेवतांचा न्यायी चिंतामणी पादुकांच्या सहाय्यानं क्षणाक्षणाची भ्रमंती असे त्रैलोक्यामध्ये पुरुष देवर्षी नारद मुनी आज माझ्या राजप्रासाद आलाय. ते सहज म्हणून नाही तर राजा. मुद्दाम म्हणून. हो. देवर्षी काय ते? मी कुठं कार्य वंचित झालंय का? नाही या राजा अजराजाला या अयोध्याचे अजराज कुठं चुकलाय का? आणि म्हणूनच त्या चुकीची सुधारणा करण्याकरता मला मार्गदर्शन करण्याकरता आपलं येणं झालंय की त्या माझ्या राजप्रासाद प्रेरणा झालं. नाही राजा. पण विचार कोणता करतो माहितीये का? कोणता? परवा तर तुझ्याजवळ शुभ कार्य आहे. बरोबर. आणि मी आलोय एक देवतांचा संदेश घेऊन. देवतांचा संदेश. हो. आणि तो सुद्धा मर्त मानवाचा कुसुमा धन्य करणारा मानवी राजकर्ता अजराज याच्यापर्यंत देवदेवतांचा संदेश घेऊन तुम्ही आलात. असा कोण संदेश आहे? पहा. हा. यावेळी देवतांना मदतीची गरज आहे. देवता आज संकटात आहेत राजा. संकटात. देवर्षी एक क्षणभर कुतूहल मनात निर्माण झालं. कोणता? या मानवी मनाला एक अचंबा प्राप्त झाला. का बरं? ज्या देवतांच्या आशीर्वादानं हे विश्व चाललं जात आहे त्या देवदेवतांवर आज संकट आहे. हो. आणि त्या संकटाचा संदेश अयोध्या नरेश अजराजापर्यंत आपण घेऊन आला. हो राजा. आश्चर्य वाटू लागलं ना? आश्चर्य. हा. एक मायावी शक्ती आज देवताला त्रस्त करते राजा. एक महान शक्ती एक अद्भुत शक्ती देव साम्राज्यावर चाल करण्याकरता प्रवृत्त झाली. अखिल देव देवतांची त्रिधा उडवावी. हो. देव देवतांना त्राही भगवान करून सोडावं हा राजा. आणि आपली अचानक शक्तीची सत्ता देव साम्राज्यावर प्रस्थापित करावी अशा मनोदयानं कुठेतरी एक अथूर वृत्तीनं देवतांवर संकट आणण्याकरता निर्माण झालाय. हा. अरे लंकाधीश रावणाचा अनुयायी जंबूनाथ आज देवताला त्रस्त करतोय. देवताला संकट आलंय. आणि त्यात लंकाधीश रावणानं आपला एक अनुयायी देव देवतांना त्रस्त करण्याकरता देव साम्राज्यावर पाठविलं आहे. आणि म्हणूनच देवतांचा संदेश अजराजालाय. देव भयभीत झालेले आहे. बोलवले तुला मध्येचा हात तुझ्याजवळ मागितलाय राजा. देवताला या मानवी शक्तीची गरज आहे. हो. आणि मानवी शक्तीला देवतांना सहकार्य करावं हे देवर्षी ही नीती बोलले. हे धर्मशास्त्र आहे. अर्थात एकानं दुसऱ्याला सहानुभूती दाखवणं हा मानवी राजधर्म आहे. देवतांचा संदेश असेल तर त्या संदेशानुसार देवतांना सहकार्य करणं अरे वा 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 वा. अर्थात तुमच्या एका शब्दाला आमचे बाहू स्मरण पाहू लागलेत. वीराची वीरवृत्ती जाणून होऊ लागले. कारण देवतांचा अस्तित्व जर आभार याबाद असला असेल तर आज पृथ्वीवर स्थैर्य नांदलं जाणार आहे. ब्राह्मणांचा ब्रह्मदेश
आणि देवाचं दैवित आहे. या दोहोच्या बळावरच पृथ्वीवर धैर्य नांदलं जातं. अर्थात देवाकडे जर का विजय झालं आहे तर क्षत्रमंत राजकर्ता म्हणून देवतांना सहकार्य करणं या अभिमानाचा खरा अर्थ. अरे तुझे भाऊ आता सूट पावत होते हे ब्रह्मानंदा, आणि एकाएकी थांबलास. आवेशाच्या भरात अजयराजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले. देवाने म्हणता संगणा नाही शब्द ऐकता क्षणी आमचे बाहूच पूर्ण पाहू लागले. वीराची वीरवृत्ती जागृत झाली. छत्रमंताचा धर्म भाजपा टिकवण्यासाठी क्षणार्धात अजयराजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले की देवतांना सहकार्य करण्याचा निघाला. पण एकाएकी विचारी का बनला? का थांबलास तू? देवतांना सहकार्य करण्याकरता म्हणजे त्या चंगू राक्षसाशी मला युद्ध करायचे. आणि ते युद्ध किती दिवस, किती महिने, किती वर्ष चालेल हे कधीही सांगता येणार. हे मात्र बरोबर बोललास. आणि अगदी परवाच्या सुमुहूर्तावर आमचे बाळ राजे दशरथ यांचा शुभ विवाह आहे. अर्थात कुठतरी पितृकर्तव्य, पितृधर्म डोळ्यासमोर उभा राहील. आणि म्हणूनच या क्षणी तरी ते आवेशाचे शब्द माझ्या मुखातून बाहेर पडले होते. त्याला या अजयराजाला स्थिरता दिली. काय करावं काही सुचत नाही. विधा अवस्था झालाय. क्षणार्धात मानव निर्विकार झालाय. एक तर देवतांवर येणारं संकट डोळ्यासमोर दिसत आहे आणि दुसरं म्हणजे परवाच्या सुमुहूर्तावर दशरथाचा विवाह. बाप म्हणून बापाचं काहीतरी कर्तव्य आहे. ते कर्तव्य आडवे त्याची काही. हे राजा, मग काय संदेश देऊ त्या देवतांना? तरी पण तुला विचारतील काय सांगू? तुझा हे नकार? वर्षी यथायोग्य निर्णय घेईन. एवढंच नव्हे तर माझा आत्मविश्वास आहे. माझ्या कुलदेवता मला ग्वाही देते. त्या दुष्टाचा संहार मी नक्कीच करेन. देवतालाही सहकार्य करेन. पण पितृधर्म आणि तो मला जोपासायचा. बाळ माझा दशरथ राजप्रसाद येण्याची वेळ झाली. हे घडलं सार वरदान मी त्याचा कानी घालेन. आणि मला आत्मविश्वास आहे. कोणता राजा? कारण माझा बाळ अगदी माझ्याप्रमाणे माझ्या शब्दाचं तंतोतंत पालन करणार आहे. वा. पण पूर्व सूचना त्याला देणं हे पिता या नात्यानं खऱ्या अर्थानं माझंही वेगळं. पण चला राजाचा संदेश देवदेवतांना कथन करा. देवतावर येणारं संकट एका क्षणाच्या विचारधातूला प्राप्त करण्यासाठी अजराज देवतांपासून आहे. शाबास राजा आहे. शुभ आणि मंगलासाठी हे कोणी? इकडं आड तिकडे विहीर अशा दुधारी काही मन सापडलं. तरी पण माझा बाळ या राजप्रासाद येण्याची वेळ झाली. क्षणभर त्याची प्रतीक्षा करावी. खंडला सार वृत्तांत त्याला कथन करावं आणि देवताला सहकार्य करण्यासाठी वासुदेवाय. जय जय जगद्गुरु त्रिमूर्तीचा अवतार अविद्या माया दिसती नारी वेदा अगोदर तुझा महिमा. ओम श्री गुरवे नमः. परम भाग्य माझं म्हणून सूर्य कुलात माझा जन्म झाला. कश्यप हे माझं गोत्र. कश्यप असीत हा माझा प्रवर. वेद आमचा यजुर्वेद. कुलदेव आमचा सूर्यनारायण. देवी आमची चंडिका. त्रिवेणी नदी आम्हाला वंदनीय. आणि क्षत्रिय हा माझा वर्ण.
माझ्यासारखा भाग्यवंत या जगात दुसरा नाही. राजराज आणि इंदुमती यांचा कुसवा धन्य करण्याचा बहुमान या दशरथाला प्राप्त झाला. शरयू नदीच्या तटावर वसलेली माझी अयोध्या नगरी, युवराज म्हणून जिकडे तिकडे मला मान सन्मान मिळतो. पण तिन्ही प्रतिदिन आई वडिलांचे चरण प्राक्षालन केल्याशिवाय दशरथानं स्वतःच्या जीवनात कधीही दिनक्रमाला सुरुवात केली. त्यात माझ्या आई वडिलांचा मंगलमय आशीर्वाद आणि दिनक्रमाला सुरुवात करावी हे दिसत. आपला पूजने करणे तुमच्या लाडक्या दशरथाचा सादर श्रेष्ठ काम शुभ सर्व मनोरथ सफला संतो जीवेद शतम दीर्घायुष्य भव असा मंगळमय आशीर्वाद लबाडा या तुझ्या जन्मदात्या पित्याचा तुलाही. तुमचा मंगलमय आशीर्वाद घेतला. मन माझं शबरीत झालं, पण तुमच्या चरणाची चरण सेवा केल्याशिवाय या आधीर जीवाचा कधीही समाधान झालेला नाही. आणि म्हणून शुभ आणि मंगलशास्त्रीचा आशीर्वाद आमच्या सदैव होती राहा ही सविनय प्रार्थना, सविनय प्रार्थना. शुभ वर जावा नमितो चरणा शुभ वर जावा नमितो चरणा शुभ वर जावा नमितो चरणा मंगल कारक आशीष जावा.
वदनानं वसुंधरेकडे पाहतो. बाबा आम्ही कुठे चुकलोय का? आमच्याकडून काही अपराध घडलाय का? आनंदी वदनानं भरभरून आशीर्वाद देणारी माझी मित्रदेवता आज खिन्न मुद्रेनं या भूमातेकडे का बरं पाहतो? अरे माझा आत्मविश्वास आहे. अगदी समजत आला दिवसापासून संस्कारांचं बीजारोपण केलंय मी तुझ्यावर. हा संस्कार संपन्नतेचं जीवन कसं जगावं त्या संस्काराचं बाळ करून मी क्षणाक्षणाला तुला पाजरे. अरे तुझ्या बाबतीत सार्थ अभिमानानं गर्वानं त्या तुझा जन्मदात्या बापाचे मान टाळले जाते. पुत्र भावा ऐसा दयाचा तिन्ही लोकी रंका. अरे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हजार पुत्र असण्यापेक्षा तुझ्यासारखा लौकिकवंत एक जर पुत्र माझ्यासारख्या बापाला प्राप्त झाला तर त्या बापासारखा जगात कोणताही बाप इतरत्र धन्य नाही. आणि ते सुख ते सौख्य अयोध्या नरेश अजयराजाला प्राप्त झालंय बा. म्हणजे पुत्र म्हणून तुमच्या जीवनात मी कुठेही कमी पडलेलो नाही. पण लग्न म्हटल्यानंतर विघ्नही ठरलेली असतात. पण पूर्वजांची परमपुण्य आणि वैकुंठीच्या नारायणाचे आशीर्वाद आमच्या समवेत आहे. तेव्हा तुम्ही सारी चिंता सोडा आणि केवळ तुमचा आशीर्वाद द्या. तुम्ही या विचारात जर का अडकले असाल तर हा विचार सोडा. परवाच्या मुहूर्तावर तुझं लग्न आहे. हा लग्नात विविध संकटे येतील म्हणून तुझा बाप घाबरत नाही. मग तुम्ही का बरं दुःख? किंबहुना राजवैभव गाद्या गिरजा सुख चैनी ऐशाराम हा या साऱ्या सुखानं सुख संपन्न युक्त जीवन आपण जगतो. अर्थात तुला तरी नातं आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. तुम्ही का बरं दुःख? तुला अंधारात नाही ठेवणार आणि कुठल्याही आई बापाचं ते प्रीत नव्हे. तुमचा कुणी अपमान केलाय का? नाही बाळ. या समारंभाच्या वेळी काही गडबडीत कुणी तुम्हाला लावून उठून बोललंय का? बाळ माना अपमानाचा विचार तुझ्या जन्मदात्या पित्याने हात घेतोवर कधीही केला नाही. पण बाळा यक्ष प्रश्न तुझ्या जन्मदात्या बापाच्या डोळ्यात भरले. आणि बाळ मी केव्हा तरी कुठं तरी कदाचित माझ्या पितृ कर्तव्याला तिलांजली देईल की काय असा मनोभास मला होऊ लागलाय. बाळ दशरथ बोलण्याचं गांभीर्य माझ्या ध्यानात येतं. तुला अंधारात मी का ठेवावं? हा आनंदोत्सव साजरा होतो. जल्लोषी वातावरण तुला या अयोध्येत दिसतंय रे. पण बाळ काय याच आनंदात मीही डोलत असतानाच त्रैलोक्यवंद्य पुरुष देवर्षी नारद त्या देवर्षी नारदांचं येणं आपल्या राजप्रासादी झालं रे. त्यांना पाहता सुद्धा जन्मदाता बापही अशा बरीच झाला आणि मीही त्यांना आग्रहाची विनंती केली की हा सुयोग आहे. परवाच्या मुहूर्तावर माझ्या मुलाचं लग्न आहे आणि हे थोर ब्रह्मविभूती तुमचाही सहभाग त्या लग्नासाठी असावा ही अर्धवर विनंती करतात. एक दर्दभरीत कहाणी त्याने मला कथन केली. देवर्षी तर थांबवू शकले नाही आणि अव्यव प्रसंगी ते थांबावे ही आपली इच्छा कुठेतरी अपूर्ण राहील म्हणून आपण दुःखी आहोत. आहे बाळ. कारण विश्व कार्यासाठी त्यांची भ्रमंते मृगजळाच्या मागा तुझा बाप कधीही लागणार नाही. मग का बरं आपण दुःखी? बाळ त्याने ते मला सूचित केलं कथित केलं आणि संदेश दिला. त्याने करूनच क्षणभरकात मला समरभागाचं प्राप्त झालंय. इकडं आड तिकडे वीरशा दुधावस्थेत मी सापडलोय बा. असं काय कधी कसं बाळ लंकादेश रावणानं देव साम्राज्यावर चाल करण्याकरता पाठविलाय आणि लंकादेश रावणाचं सैन्य अखिल देव देवता करून देव देवतांची तेढा मिळवण्यासाठी सिद्ध झाले. देव हैराण झाले. देव त्राही भगवान झालाय आणि त्या देवतांना मदतीचा हात हवाय. आणि म्हणून बाळ इतरत्र कोणत्याही राजेश्वराची या कामी नियुक्ती न करता देवराज देवेंद्र या देवेंद्राने मला संदेश पाठविला. अजराज देव देवतांवर येणारा संकट दूर करण्याची हिंमत तुझ्यात आहे आणि म्हणून देवतांना सहकार्य करण्यासाठी या मृतभूमीचा त्याग करून सध्या स्वर्गात देवतांच्या सहकार्यासाठी आपली नियुक्ती. मग बाबा यात निराश होण्याचं कारण तरी काय?
आजपर्यंत आमच्या पूर्वजांनी कैक वेळा देवतांना सहकार्य केले आणि तीच नामी संधी माझ्या बाबांच्या जीवनात येत असेल तर तुमच्यापेक्षा आनंद आणि परमानंद बाबा मला झाले. बाळ किती छान बोलतोय पूर्वजांचा पूर्व इतिहास तुझ्या डोळ्यासमोर आहे रे. पण बाळाची भेट फार वेगळी होती रे आणि संप्रची वेळाचे फार निराळे आहे. बाळ मी तुझा बाप आहे आणि परवाच्या मुहूर्तावर तुझं लग्न आहे. दादाला काय करत असताना किती कालावधी निघून जाईल आणि त्या कालावधीत जर मी तिथं राहिलो तर बाळ जनमानसात माझी प्रतिमा डागाळी जाणार आहे. त्यामध्ये माझ्या मध्ये वेगळे पडसाद पडले जाणार आहे आणि ते पडसाद उमटे म्हणून या क्षणी विचारांची विचारवली आणि विविध प्रश्नांची प्रश्नावली माझ्या राजाला भेडसावते. काय करावं काय समजत नाही मला. एक तर देवताचा संदेश ग्राह्य म्हणून तिथं जावं की माझ्या मुलाच्या लग्न सोहळ्यात तिथं थांबावं. ओळखीला साहजिकच आहे. या दोष बाबा आपलाही नव्हे पण एका बापाचं हृदय जरी मी बाप बनलो नसे तरी गुरुमाऊलींकडून मी सारं शिकलेलो आहे. आई मुकून रडते ती आई पण आयुष्यभर आतल्या आत झुरत राहतो तो बाप. आई घरात मांगल्य आहे पण अखेर घराचा आधारस्तंभ हा बापच असतो. बाबा आपल्या या मुलाच्या लग्नात चारी बाजूला मंगलमय वातावरणात दोई अक्षता टाकाव्या असं मला वाटतं. पण तरी सुद्धा मला असं वाटतंय काय माझं लग्न यावेळी महत्वाचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देवतांना सहकार्य. आणि म्हणून दशरथ तुम्हाला विनंती करतो माझ्या लग्नामुळे तुम्ही मागं पुढे करू नका. क्षणाच्या निमिषाचा रस सुसज्ज करा आणि निश्चिंत राहा आणि सहकार्यासाठी किती सुंदर बोलतोयस रे तू. तरी पण बाळ बाप म्हणून कुठंतरी माझं मन माग वळायला जात कारण तुझ्या मनाचा मोठेपणा तू दाखविला पण जनमानसात माझी प्रतिमा डागाळली जाणार आहे. जनतेत वेगळे पडसाद उमटले जाणार आहे असा विचार मी करतोय. बाळ जनतेचा विचार तुम्ही मुळीच करू नका. पण आज पहिलाच प्रसंग आमच्या कुळात नाहीये. विवस्वान पुत्र वैवस्वत म्हणू ज्यानं या आमच्या सूर्यकुलाची निर्मिती केली पण सूर्यकुलाचा रघुकुल असं या कुलाला का बरं संबोधलं याची कल्पना तुम्हाला असेलच. तुमची पितृदेवता आणि माझे आजोबा रघुराजे आठवा तो प्रसंग. परवाच्या शुभमुहूर्तावर विश्वजित यज्ञ होता आणि त्याचवेळी देवराज देवेंद्रांचा संदेश आला तातडीनं स्वर्गीय दरबारी सहकार्यासाठी या. विश्वजित यज्ञाचे यजमान असताना सुद्धा माझे आजोबा आपली पितृदेवता रघुराजे विश्वजित यज्ञाला तिथंच थांबवून ते स्वर्गीय दरबारी गेले. देवता राहिलेला अरिष्ट दूर सारिलं. अखेर स्वतः मातीच्या पात्रात जेवले पण दानाचं महत्व जगासमोर ठेविलं आणि त्यांच्या त्या कर्तव्यामुळे त्यांच्या त्या पुण्याईमुळे कुबेरांना स्वर्गीय दरबाराचा त्याग करून या अयोध्या सुवर्ण मुद्रांचा वर्षाव करावा लागला आणि सूर्यकुलाचे रघुकुल झालं. मग माझे आजोबा विश्वजितासारख्या दूर सारून दूर जाऊ शकतात. देवतांच्या ऋणात आम्ही आहोत. मग विश्वजित देवेंद्राला कुबेराला आज्ञा करावी आणि कुबेराला सुवर्ण मुद्रा या अयोध्येत टाकाव्यात ते सुद्धा क्षमेच्या वृक्षावर. आणि म्हणूनच या अयोध्येत आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कमतरता नाही. तुझ्या बोलण्याला क्षणभर माझे आणि त्या दिवसाला विजयादशमी म्हणून महत्व आलं. एवढ्याच नव्हे आमचे पूर्वज अंबरीश राजे यांच्यासाठी प्रत्यक्षात वैकुंठीच्या नारायणानं 10 गर्भात भोगण्याचा निर्णय घेतला. सत्य काही जगासमोर हरिश्चंद्र राजांनी दाखवून दिलं. पूर्वजांसाठी स्वर्गात गंगाजने आणले ते आमचे भगीरथ पूर्वज सगळ अंशुमान दिलीप इश्वाकू या साऱ्यांनी जर का आदर्श घातला तर माझे बाबा इथं कुठेही मागे राहू नये असं मला सुद्धा या तुझ्या एका एका शब्दानं अभिमानानं माझी मान टाठारली गेले. अर्थात या क्षणी मी निघालोय देवतांच्या संरक्षणार्थ. पण बाळ हे लक्षात ठेव न जाणू न कळे त्याच्याशी द्वंद्व करत असताना किती कालावधी लोटला जाईल
हे कधीही सांगता येणार नाही. पण बाळ, ही सगळी जबाबदारी मी तुझ्या सोबत तेव्हा लग्न म्हटल्यानंतर अनेक विघ्न येणार आहेत. त्याची पूर्ण कल्पना तुला आहे. मी तुला सूचना करायला नको. खरंय. तरी मी बाप म्हणून माझं कर्तव्य मला करावंच लागणार आहे. आणि म्हणून बाळ, दक्ष देणार राहा. पण एक बापाची इच्छा आहे, अशी कुठली? लग्न कितीही जरी संकट आले असतील तरी बाळ दशरथ, परवाच्या शुभमुहूर्तावर तुझं लग्न व्हायला हवंय, ही तुझ्या बापाची सद्भाव. तिला शबलं ठरलेल्या पर्वाच्या शुभमुहूर्तावरच लग्न होईल. तुम्ही देवतांना सहकार्य करा. केवळ तिथून देवतांनी तुमचे आशीर्वाद मला पुरेसे. येणारी प्रत्येक रिश्ता दूर सारून लग्न पर्वाच्या शुभमुहूर्तावरच करेल. मग निघालाय कर्तव्यपूर्ण दक्षाने दक्ष देणं, देवदेवताला सादर करण्यासाठी तुझा लग्नाचा विचार न करता, या सुख सोहळ्याचा विचार न करता, हा तुझा जन्मनामा स्वर्गी निघालाय. देवतांचा कार्यक्रम करता कार्य पूर्ण करेल आणि तुला आशीर्वाद देण्यासाठी तुझा जन्माला लग्नाचा सुख सोहळा एका बाजूला मलाही फार वाटत होते माझे आई वडील या समारंभात अवश्य उपस्थित राहावे. पण हो, प्रसंगच फार आगळा वेगळा निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळं स्वतःच्या हृदयावर दगड ठेवून आम्ही बाबांना पाठविलं. पण त्यांच्या पश्चात ही राजसूत्र एका बाजूने मला हाताळायची आणि दुसऱ्या बाजूनं लग्नाची जय्यत तयारी. मग ठीक आहे, सर्वांच्या सहकार्यानं मंत्रिमंडळाच्या आशीर्वादानं हे शुभ कार्य पर्वाच्या शुभमुहूर्तावर साकारण्यासाठी, या जय्यत तयारीसाठी मलाही गेलं पाहिजे.